ते सगळं रामायण आत्ताच घडायचं होतं का? हॉस्पिटलच्या प्रकरणामुळे ना 2 दिवस व्हायला गेले. आता एवढं महत्वाचं प्रोजेक्ट एका दिवसात कसं सबमिट करणार आहे मी? प्रोजेक्ट सादर करताना पालक सोबत असणं कंपल्सरी केले. आधी अक्का यायचे, तर कोण येणार माझ्यासोबत? बहिणीला विचारू का? पण ती येऊन तरी काय करेल? माझं प्रोजेक्टच पूर्ण नाही झालंय. भागू, काय झालं? कसलं टेन्शन आहे तुला? अगं मला उद्या प्रोजेक्ट सबमिट करायचंय. आता कळालं का मला कसलं टेन्शन आलंय? तुझी दांडी मारू का? काही गरज नाही. मी आहे ना, मी तुझा प्रोजेक्ट पूर्ण करून दे. बघू. आणि ते काय करायचंय? आणि हा, उद्या मी आणि सूर्या तुझ्यासोबत शाळेत येतोय. खरंच? पण दादा येऊन काय करणार? त्याला बोलायला नाही जमणार. म्हणून काय झालं? पालक म्हणून त्यालाही कळायला पाहिजे ना की भागू शाळेत काय काय करते, ते तिची किती ग्रोथ आहे. आणि काहीतरी वेगळं बघून त्यालाही बरं वाटेल. नवा अनुभव घेऊन तोही खुश होईल बघ. आणि तुम्हा दोघांना बघून मी. चल, आता आपण प्रोजेक्ट पूर्ण करूयात. भागूच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने मला शाळेतील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा बघता येतील. हे घे तुझा डब्बा रेड. अयो, दाखव बघू. अयो, खरंच लय भारी आहे ग. नाना येत तुला सोडायला. नीट जा. आणि हा, बेस्ट ऑफ दॅट. अगं धनु दीदी, ऑल द बेस्ट असतं ते. तेच ते. जा पटकन. भागू पण गेले दादा आणि वहिनी सोबत. घे. नाना नाना, चल मग. हे बघा. अहो ह्याच्यापेक्षा मी भारी स्वयंपाक करतो, तरी तुम्ही मला ओरडता. आता ओरडा की हिला. नाही ओरडा. त्या का चपात्यात होय, ह्यो पाकिस्तानचा नकाशा आणि ह्यो चायनाचा नकाशा. ओरडा. हे सोडा. हे बघा, ही काय भाजी आहे? अहो सगळी भाजी करपल्या. अहो हे असले जेवण जेवण्यापेक्षा ना मी उपाशी राहीन. अरे पण मी खूप मनापासून जेवण केलं होतं आणि तू असं बोलतोयस व्हय? ननू, ननू ऐक ना. अरे गाबड्या, काम कराय हात नाही चालत तुझं, पण तोंड लय चालतंय. अहो नाना मी काय केलं आता? अरे तिला काय बनवाय येत नाही, तरी पण मदत करायला ती. आणि तू सुकाळीच्या थांब, तुझ्याकडे बघतोस. अहो अहो नाना. आव नाना सोडा त्याला. मला शाळेला जायला उशीर होतोय. त्याला आल्यावर मारा. आत्ता चला बरं. आल्यावर बघतो तुझ्याकडं. चल. डॅडी, शोभाला अर्धी सुट्टी पाहिजे. कशाला? घरात काम असतील की? अहो ते माझ्या भावाच्या मुलाचं लग्न आहे ना, असे आणि घरातली समधी काम आवरलेत मी. आवडली? होय. मग कशाला थांब, जा. काम आवरून कसं चालल? माणसाने कसं सतत काम करत राहिलं पाहिजे. हे काय झालं? काय नाही, वाईच मुंगे आले हाताला बा. अरे देवा, थांबा. शोभा, ए शोभा. शोभा आत्ताच गेली, सुट्टी दिली तिला. गेली? सुट्टी दिली? आले. कुठं निघाला? फडका आणते ना, पुसून घेते. कसं कळत नाही तुम्हाला? आता आमचं वय व्हायला लागलंय म्हणल्यावर आम्ही आमच्या जबाबदाऱ्या आमच्या चिरंजीवांवर सोपवल्या का नाही? आता तुमचं बी वय व्हायला लागले.
आता तुम्ही बी तुमच्या जबाबदाऱ्या तुमच्या सुनबाईवर सोपवायला पाहिजेत. सासू सासऱ्यांची सेवा करता यावी म्हणून तर नोकरी सोडली त्यांनी. आता त्यांना जरा सेवेची संधी द्या. डॅडी, आमच्या मातोश्रींची जीभ रेटाना वाटते लाडक्या बाचीला आवाज द्यायला. थांबा, मीच सांगतो. ए तेजू, अरे ये की ए. एका आवाजात येता येत नाही. काय झालं? डोळे फुटलेत, दिसत नाही काय झालं ते. चल तिला आधी पुसून घे. मालन, तुला काय गरज होती ग त्या शोभाला आता अशी सुट्टी द्यायची? हा अक्का, उगा बिनबुडाचा आरोप माझ्यावर करायचा नाही. ती मी नाही सुट्टी दिली तिला. तू नाही दिली तर मग कोणी दिली? मला काय तुझे गुण माहित नाहीत? हा, तू तिचे कान भरत असशील. अक्का, लय होतंय आता, सांगून ठेवते. लय बोलायला लागलाय तुम्ही. लागला का परत भांडाल तुम्ही? मला कवडीला सांगा की ती कायम हल्ली आवाज चढवून बोलत असती माझ्यावरती. तर तुमच्या नरड्यात आवाजच निघत नसेल की. तोंड सांभाळून बोला. तोंड सांभाळून बोलायचं माझ्याशी सांगून ठेवते. अशी आ करून मोठमोठ्या आवाजात माझ्याशी बोलत असतेस, मला अजिबात आवडत नाही ते. नाहीतर काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे? तुम्ही काय करणार आहे सांगा मला. तू सांग पहिले. तू काय ए पिप्पानो, जरा गा बसा की. त्या बायका आहेत का साळून काय? गावची भांडणं सोडवतो आम्ही, आमच्याच बायका घरात भांडत बसतात. असं वाटतं उठावून तो